नमस्कार, मी ऋषी देसाई आनंदवारीमध्ये आपलं स्वागत। ज्ञानेश्वर माऊलींबरोबरच आज तुकाराम महाराजांच्या पालखीतही रिंगण सोहळा पार पडला। माळीनगरमध्ये तुकोबांचं तर खुडूस फाट्यामध्ये माऊलींच्या पालखीचं गोल रिंगण झालं। त्यातच वेळापूरमध्ये दाखल होताना माऊलींच्या पालखीचा धावाही रंगला। त्यामुळेच वारकऱ्यांमध्ये मोठ्या उत्साहाचं वातावरण दिसतंय। वारकऱ्यांची भक्ती विठुरायाच्या दर्शनाची आस या सगळ्या चैतन्य क्षणावरच आहे आजची आनंदवारी। जगद्गुरु तुकोबारायांची पालखी आज जगलूजवरून बोरगावला मार्गस्थ झाली। मात्र त्यापूर्वी माळीनगरमध्ये तुकोबांच्या पालखीचं उभं रिंगण रंगलं। तर ज्ञानोबा माऊलींच्या पालखीचा खुडूस फाटा इथे गोल रिंगणाचा सोहळा पार पडला। या रिंगण सोहळ्यानंतर ज्ञानोबा माऊलींची पालखी वेळापूर इथे मार्गस्थ झाली। या दोन्ही रिंगण सोहळ्यामुळे वारकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण पसरले। लाडक्या विठुरायाच्या दर्शनाला आता अवघे 4 दिवस उरलेत, त्यामुळे वारकरी मोठ्या जोशात उर्वरित वारीत मार्गक्रमण करतायत। दरम्यान माळीनगरमध्ये रंगलेल्या तुकोबांच्या रिंगणाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रशांत नासपुरे यांनी। रिंगण रंगलेलं आहे। तुम्ही पाहू शकता की रथ येतो आहे तुकोबांचा आपल्या इथनं चाललेला आहे सगळ्यांच्या। माळीनगरमध्ये दरवर्षी इथे उभं रिंगण रंगतं। आपण पाहिलेलं आहे की माऊलींच्या पालखीमध्ये चांदोबाचा लिंब इथे उभ्या रिंगणाचा आनंद आपण सगळ्यांनी लुटला होता। मात्र आता माळीनगरचं जे रिंगण आहे पहिलं इथलं उभं रिंगण आहे, त्यामुळे इथला आनंद जेव्हा अकलूजवरनं तुकोबांची पालखी सकाळी 6च्या दरम्यान बोरगावकडे मार्गस्थ झाली आणि बोरगावचा आज मुक्काम आहे तुकोबांच्या पालखीचा। एकूणच आजचा दिवस जो आहे टप्पा तसा छोटा आहे, मात्र बोरगावी मुक्कामी केल्यानंतर बोरगावला मुक्काम राहिल्यानंतर पुन्हा एकदा रात्रीचा जागर हरिनामाचा जागर आपल्याला या सगळ्यांना वारकऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संदेशा प्रशांत नासपुरे, झी मीडिया, माळीनगर। तुका म्हणे धावा धावा आहे पंढरी विसावा। माऊलींची पालखी विजोरीहून वेळापूरला येताना डोळ्याचं पारणं फेडणारा वेळापूरचा धावा झाला। माऊलींची पालखी आणि सगळे वारकरी धावत धावत वेळापूरमध्ये दाखल झाले। नेहमी शांतपणे भजन ज्ञानोबा तुकोबांचा जयघोष करत चालणारे वारकरी वेळापूरमध्ये दाखल होताना मात्र विठुरायांच्या दर्शनासाठी आतुरलेले हे सगळे वारकरी थकवा त्रास विसरून धावत सुटतात। हे सगळं दृश्य पाहणं म्हणजे एक अनुपम्य असा सोहळा असतो, कारण थकलेल्या जीवामध्ये वेळापूर जसं येतं तसं या मरगळलेल्या देहामध्ये एक चैतन्य प्राप्त होतं। काही क्षणावर येऊन आता पंढरी राहिली आहे याचे एक मनाला ओढ निर्माण होते आणि देह झपुर्जा अवस्थेमध्ये धावू लागतो पंढरीच्या दिशेनं। आणि त्यातूनच या ओळी सुचल्या की धावा धावा आहे पंढरी विसावा। एकूणच हा वेळापूरचा हा सगळा सोहळा पाहण्यासारखाच असतो, आपण दृश्यामधून समजू शकतो। खरं तर या सगळ्या सोहळ्यासाठी वरुण राजाही उपस्थित असतो। पावसामध्ये धावत जाणारे ते वारकरी, रिमझिमणारा पाऊस, मुखी हरिनामाचा जागर आणि फडफडणाऱ्या त्या ध्वजपताका, हे सगळं पाहणं अनुपम्य असंच असतं। दरम्यान रिंगण सोहळा झाल्यानंतर वारकऱ्यांमध्ये मोठा उत्साह संचारतो। या उत्साहात कोणी गवळण गातं, कोणी फुगड्या घालतात, तर कोणी माऊली तुकोबा विठ्ठलांच्या भक्तीत तल्लीन होऊन नाचतात। अकलूजला तुकोबांच्या पालखीचं रिंगण झालं आणि असाच उत्साह इथल्या वारकऱ्यांमध्ये दिसला। याचा सगळ्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रशांत नासपुरे यांनी। अकलूजमध्ये आहोत आणि अकलूजच्या या माने मैदानावर आपण रिंगण सोहळा, अश्वाचा रिंगण सोहळा आपण नुकताच पाहिलेला आहे प्रत्येकाने। आणि याच मैदानावरती आता आपल्याला हे अशी फुगडी बघायला मिळते आहे, गवळणी मिळत आहेत बघायला। त्यामुळे यंदाच्या वारीमध्ये महिलांची संख्या प्रकर्षाने जाणवते आहे आणि या सगळ्या महिला ज्या आहेत त्या प्रचंड उत्साही आहेत। त्यामुळं या सगळ्या पालखी सोहळ्यामध्ये या नाच गाण्याचा आनंद लुटण्यासाठी, हे नृत्य करण्यासाठी, कारण ही आहे भक्ती, ही माऊलींच्या चरणी भक्ती आहे, ही तुकोबांच्या चरणी भक्ती आहे। त्यामुळं हा जो काही वेणूचा नाद आहे, टाळाचा मृदुंग आहे, पखवादाचा नाद आहे, हे सगळं वातावरण आपल्याला फक्त या पालखीमध्येच बघायला मिळतं आहे। त्यामुळं हे सगळं भारावणारं वातावरण की ज्या क्षणी अश्व प्रदक्षिणा पूर्ण करतो त्यानंतर हा जो काही सगळा सोहळा असतो
प्रदक्षिणानंतरची जी काही लगबग असते, फुगड्यांची लगबग असते किंवा या गवळणींची लगबग असते, आपल्यासोबत असेही काही वारकरी आहेत की जे 42 वर्षांपासून वारी करतायत. त्यांचा अनुभव नेमका कसा आहे या वेळच्या वारीचा आपण जाणून घ्या. माऊली सांगाल कधीपासून करते वारी? 1942 पासून जे आहे ना, या तुकारामाच्या दिंडीमध्ये असतो. आणि देहूकर महाराज माझे गुरु आहेत, पंढरपूरचे बाळासाहेब महाराज देहूकर, हे जे आहेत आमचे गुरु आहेत. आणि त्यांच्या तुकारामाच्या परंपरे त्यांची आहे. आणि तेव्हापासून मी जे आहे ना त्यांच्या दिंडीमध्ये प्रवेश करतो. आणि मी माझी पशुधन विकास अधिकारी होतो, तरी सुद्धा मी ही वारी आणखी सोडली नाही. माझ्या वडिलांनी 60 वर्षी वारी केली आणि त्यानंतर मी आता जवळजवळ 48 वाऱ्या केल्यात आतापर्यंत. नक्की नक्की की आपण बघतो आहोत की अनेक शासकीय अधिकारी आहेत जे रिटायरमेंट नंतर हा वारीचा मार्ग निवडताना आपल्याला बघतायत. तुळशी वृंदावन घेऊन हे पालखीचा जो काही मार्ग आहे पंढरपूर पर्यंत अनेक महिला जात असतात. माऊली काय सांगाल, काय अनुभव आहे? मी 9 वर्ष झालं पायी वारी करते. खूप आनंद लुटीते, मला खूप आनंद होतो. लय मजा वाटत, लय आनंद वाटत. आता जवळजवळ 10-12 वर्ष झाले पालखीत वारी करते. तर आपण बघतो आहोत की प्रत्येकाचा एक वेगळा आनंद आहे. प्रत्येकाला या पालखीमध्ये, या सोहळ्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचा नाद, वेगळ्या प्रकारचा गजर अनुभवायला मिळतो आहे. आणि हेच सगळा आनंद घेण्यासाठी गावोगावावरनं, प्रत्येक खेडोपाड्यामधनं अनेक वारकरी या पालखीमध्ये, या सोहळ्यामध्ये सहभागी होताना दिसत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट संदेशा प्रशांत नासपुरे, झी मीडिया, अकलूज. विठुरायाच्या भक्तिसागरात तहान भूक विसरून सगळेच वारकरी अखंड नामस्मरण करत असतात. ज्या गावी विश्रांती किंवा मुक्काम असतो त्या गावात वारकऱ्यांची पूर्ण काळजी घेतली जाते. चहा नाश्तापासून ते मिष्टान्नापर्यंत वेगवेगळ्या प्रकारचं खानपान वारकऱ्यांची वाट बघत असतं. मात्र वारकऱ्यांना प्रिय असतं ती आपली भाकरी. ठेप्यावर आल्यावर वारीतल्या अनेक महिला मिळेल त्या जागेवर चूल मांडून दिंडीतल्या वारकऱ्यांसाठी भाकरी बनवतात. या सगळ्या क्षणांचा आढावा घेतलाय प्रशांत नासपुरे यांनी. माऊलींच्या पालखीसोबत आपण माळशिरसमध्ये आहोत आणि तुम्ही बघू शकता की याच मैदानावर, याच माळ रानावर सध्या इथे गरम गरम भाकरी, चुलीवरच्या भाकरी, ज्या थोडंसं मुंबईमध्ये मिळणं थोडंसं मुश्किल होतं. आणि त्याच्यासाठी एखाद्या 5 स्टार हॉटेलमध्ये जायला लागतं तुम्हाला जर बाजरीची भाकरी खायची असेल. पण ती चुलीवरची असेल की नाही थोडीशी शंका असते. मात्र चुलीवरच्या भाकरीला जी काही चव असते ती खाल्ल्यानंतरच कळते. मी आज दुपारी ती भाकरी खाल्लेली आणि आता संध्याकाळची वेळ आहे, त्यामुळे इथल्या ज्या दिंडीतल्या महिला आहेत त्या आता गरम गरम भाकरी चुलीवरच्या करतायत. आणि आज मावशी काय, आज भाजी कुठची आहे? भाजी कुठची आहे? करडीची, करड भाजी. कधीपासून सुरुवात करता तुम्ही स्वयंपाकाला आणि किती करता भाकरी रोज? 400-500 रोजची करतो. 400-500? हा, 400-500 करतो रोजची. किती वेळ लागतो एवढ्या भाकरी करायला? 3 तास लागते मध्ये, 3 तास. हो, रोज तुमचाच नंबर असतो का वेगवेगळे काय तुम्ही ठरवलंय काही, आज यांनी उद्या त्यांनी? त्या मोहरी येत असते ते जे टर्कीत भाकरी करणार मी. एक मावशी आहेत, आता त्या अभंग म्हणायला उत्सुक आहेत त्या. तर हा, म्हणा कुठचा अभंग म्हणताय? हा, म्हणा. लहानपण दे ग देवा, लहानपण दे ग देवा, मुंगी साखर चारवा, मुंगी साखर चारवा, ऐरावत रत्न थोर, ऐरावत रत्न थोर, ऐरावत रत्न थोर. एकूणच सगळं हे पाहण्यासारखंच आहे. थेट जाऊया वारीत. आमचे प्रतिनिधी प्रशांत नासपुरे आपल्या सोबत आहेत. प्रशांत, माऊली, आज आपण वेळापूरला होता, खुडूस पाट्यावरची ती सगळी दृश्य पाहिली, दोन्ही ठिकाणचा आनंद आणि चैतन्य पाहिला. खरं तर अवघ्या महाराष्ट्रातच आज वेळापूर झालाय. आहे विसावा, धावा धावा पंढरीनाथ, अशा प्रकारची एक मनाची उत्कट अवस्था झालेली आहे मनाची. काय सांगाल वेळापूरबद्दल, माऊलींबद्दल आणि या सगळ्या वारीबद्दल? नक्की आपण आता वेळापूरच्या वेशीवरती आहोत आणि वेळापूरमध्ये आज माऊलींच्या पालखीने विसावा घेतलेला आहे. वेळापूरमध्येच आजचा मुक्काम असणार आहे. मात्र तत्पूर्वी इथे जो धावा जो काही आहे, सगळ्या वारकऱ्यांनी जो धावा धावा पांडुरंगा हे जे म्हटलेलं आहे, हा जो काही धावा
हे जे काही धावणं असतं ते किती मनात नसणं, किती उत्कट असतं याचा साक्षात्कार आज इथे आपल्याला पाहायला मिळालेला आहे. जेव्हा या वेशीपाशी वारकरी पोहोचतात, दिंडी पोहोचते, कारण आपल्याला माहिती आहे की रथापुढे अनेक दिंड्या असतात, मात्र पहिल्या दिंडीतल्या पहिल्या वारकऱ्यापासनं या ठिकाणी आल्यानंतर, कारण खडूस फाट्याचं जे गोल रिंगण आहे ते रिंगण झाल्यानंतर खरं तर थोडीशी विश्रांती असते दुपारची, आणि या दुसऱ्या विश्रांतीनंतर वेळापूरचा पुढचा टप्पा असतो. या दोन्ही टप्प्यामध्ये खडूस फाटा ते वेळापूर याच्यामध्येच हा धावा आहे की जिथे म्हटलं जातं की तुकोबांना विठ्ठलाने जणू काही खुणावलंय की मी आता तुला दिसतो आहे, काही थोडंच अंतर शिल्लक आहे की माझ्या दर्शनासाठी. आणि आपल्याला माहिती आहे की प्रत्येक वारकरी हा विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी किती उत्सुक असतो. एकूणच इथला जर आपण माहोल पाहिला तर हे जे ठिकाण आहे आपण दृश्यांमध्ये बघू शकतो की हा जे धावायचं ठिकाण आहे इथं छोटीशी विश्रांती ही घेतली जाते. त्यानंतर आपण पाहू शकतो इथे छोटे छोटे खेळ खेळताना दिसत आहेत वारकरी, आणि हा जो पूर्ण रस्ता आहे ह्या पूर्ण रस्त्यावरती वारकरी आपल्याला इथनं सुसाट धावताना दिसतात, जसं की माऊलींचा अश्व आपण धावताना बघतो. रथ कधीही आतापर्यंत आपण धावताना पाहिला नव्हता, मात्र हे जे ठिकाण आहे याच ठिकाणावरती आपल्याला हे जे अश्व आहेत, वारकरी आहेत, सगळे धावताना आपल्याला इथे धावताना इथे नक्कीच दिसलेले आहेत. प्रशांत, खरं तर तुम्ही हे सुंदर शब्द बोलत असताना आपला कॅमेरामन सभोवतालचं दृश्य दाखवत होतं. त्या प्रत्येक दृश्यातनं कुठेतरी भारूड चाललंय, कुठेतरी गवळण चाललंय, कुठेतरी सोंगी भजन चाललंय, आणि यातनं रूपकातनं मिथकातनं हा पांडुरंग आणि हरीचा जागर चाललेला आहे. या दृश्याबद्दल, या सगळ्या लोकसंस्कृतीच्या सुंदर अशा जमलेल्या स्नेहसंमेलनाबद्दल काय सांगाल? कारण पंढरपूरचा सोहळा हा महाराष्ट्राचा सांस्कृतिक धर्म आहे, सांस्कृतिक सोहळा आहे. काय सांगाल? हे सगळं चहूबाजूनं लोककलावंतांचं प्रदर्शन दिसतंय तुम्हाला. नक्की नक्की हे जे लोकप्रदर्शन आहे किंवा जे आता मोठ्या प्रमाणात स्नेह संमेलन जे भरणार आहे, जे वारकऱ्यांचं स्नेह संमेलन असणार आहे की याच्यामध्ये कुठलाही नेतेगिरी नसणार आहे, कुठचेही सेलिब्रिटी वगैरे असं कोणी लहान मोठा असा भेद नसणार आहे. वारकरी हाच केंद्रबिंदू आपल्याला पंढरपुरा म्हणजे आळंदी ते पंढरपूर या टप्प्यामध्ये पाहायला मिळतो. आणि पंढरपूरमध्ये आपल्याला माहिती आहे की आता हे 4-5 दिवसच उरलेले आहेत. आज सकाळीच म्हणजे प्रत्येक ओळी म्हणजे प्रत्येक अभंग असेल किंवा अभंगातली प्रत्येक ओवी असेल, सकाळीच एक छान 2-1 ओळी मला ऐकायला मिळाल्या की संतांनी या पत्र पाठवले पंढरपुराला, संतांनी या पत्र पाठवले पंढरपुराला, पत्र पाहुणी आनंद झाला विठुरायाला. कारण की हे जे आहे आपण जे म्हणतो 6 सेन्स आत्ताच्या जगामधले की ये हृदयीचे ते हृदयी, हा संवाद कसा असतो. काल सकाळीच एक बुवा वीणा वाजवताना मला मंदिरामध्ये भेटले. बुवांना विचारलं की तुम्ही ही जी तार छेडताय, तुम्ही जी ही वीणा वाजवताय ऐकायला येते का? ते म्हणले मी वाजवतोय ही जी वीणा मी तार छेडतोय ती फक्त माझ्या पांडुरंगाला ऐकायला जाते. त्या दोघांमधला हा संवाद आहे. हेच अवस्था, हेच उदाहरण आपण अनेक दिंड्या बघतो. नक्कीच माऊली हा असाच संवाद असतो, हे असंच सगळं मिथक असतं, हे असंच सगळं मिथक असतं. तिथं तुम्ही जरी बोलत असलात तरी त्या शब्दांमागे इथनं बोलणारी किंवा तुमच्या मनातले आणि या सगळ्या हरिनामाचाच हा सगळा संगम झालाय, असंच याचं सुंदर आपण समअप करू शकतो. धन्यवाद प्रशांत माऊली, आज आपण वेळापूरहून आपल्याला हे सुंदर असं विवेचन केल्याबद्दल. आणखीन उत्तर आपल्याकडनं अशीच संत वचन आम्हाला ऐकायला मिळो. धन्यवाद माऊली. स्वागत. कीर्तनकार एकनाथ महाराजांच्या दिंडीकडे पाहून परिपूर्ण दिंडी कशी असावी याचा अनुभव येतो. खैरेनगरच्या दिंडीला मोठी परंपरा, याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रशांत नासपुरे यांनी. तुम्ही बघत असाल की ज्ञानोबा तुकारामचा हा गजर आहे. खैरेनगरची दिंडी आहे. परिपूर्ण दिंडी म्हणजे काय असं याचं एक उत्तम उदाहरण आपल्याला या दिंडीसोबत पाहायला मिळत आहे. दिंडीतला हा जो काही ज्ञानोबा तुकारामाचा जो जयघोष आहे आपल्याला बघायला मिळतो आहे. ज्ञानोबांचा सोहळा एका दिशेने मार्गक्रमण करतो, तुकोबारायांचा सोहळा एका दिशेने मार्गक्रमण करतो. वारकऱ्यांमध्ये मात्र असं काही वेगळे पण दिसत नाही. ज्ञानोबा आणि तुकाराम एकत्रच नांदतात. काय सांगाल याविषयी? वारकरी संप्रदायात या 2 संतांच्या पालख्या काही काळापूर्वी एकत्र चालत होत्या आणि ज्यावेळेला या पालख्या सुरू झाल्या त्यावेळेला पालखीमध्ये संत महात्मे असायचे. ही पूर्वीची परंपरा फार पूर्वी नव्हती. पालखी म्हटलं की राजा राजवाड्यांची पालखी. लोकांनी जेव्हा विचारायला सुरुवात केली की पालखीमध्ये कोण आहे, तेव्हा त्यांना सांगण्याकरता
असं समजून सांगावं लागत होतं. हे ज्ञानोबा आहे, हे तुकाराम महाराज. ही ज्ञानोबाराची पालखी, ही तुकाराम महाराजांची पालखी. पण पुन्हा पुन्हा विचारल्यानंतर असं सांगत असताना ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम असं सांगता सांगता हे भजन ज्ञानोबा तुकाराम सुरू झालं आणि तेव्हापासून ज्ञानोबा तुकाराम या भजनाला महत्त्व प्राप्त झालं. काही काळानंतर ही पालखी फार मोठी झाली आणि तुकाराम महाराज ज्ञानोबा आहे या पालखीच्या फडकरी, भजनकरी, भजनी मंडळाने ठरवलं या 2 पालख्या स्वतंत्र वेगळ्या वेगळ्या मार्गाने जर गेल्या तर अधिक चांगलं होईल. आणि तेव्हापासून तुकाराम महाराजांची पालखी एक वेगळ्या मार्गाने जाऊ लागली आणि ज्ञानोबाराची पालखी वेगळ्या मार्गाने जाऊ लागली. पण संध्याकाळी जर बघितलं की मृदुंग ठेवला जातो खाली, टाळ पण आपण खाली ठेवले जातात. मात्र हे विणा जी आहेत, विणेकरी जे आहेत अविरतपणे आपली सेवा देत असतात. काय त्याचं वैशिष्ट्य आहे की विणा कधी खाली ठेवली जात नाही? विणा ही अशी परंपरा आहे की एखाद्या दिंडीमध्ये टाळकरी कमी असतील तरी चालेल, 2 असले तरी चालेल, 1 असला तरी चालेल, किंवा भजनकरी कमी असेल तरी चालेल. परंतु विणा हा एक असा वारकरी संप्रदायाचा मान आहे की एक विणा जरी चालू असला तरी दिंडी चालू आहे. संपूर्ण दिंडीचं जे एकत्व आहे ते विणामध्ये साठवलेलं असल्यामुळे विणाला एक फार मोठा मान असतो आणि एक विणा म्हणजे पूर्ण दिंडी. वारीमध्ये अनेक वारकरी मंडळी आपण बघतो की 4थी पिढी आहे, 5वी पिढी आहे. मात्र नवीन पिढी ही या वारीमध्ये आता सहभागी होताना आपल्याला दिसते आहे. याच नवीन पिढीला या सगळ्या गोष्टी खूप समाधानकारक आहेत, खूप आनंद. एक छोटासा ब्रेक घेतोय, पाहत राहा आनंद वारी. ब्रेकनंतर स्वागत. तुका म्हणे धावा धावा हे पंढरी विसावा. माऊलींची पालखी विंजोरीहून वेळापूरला येताना डोळ्यांचं पारणं फेडणारा वेळापूरचा धावा आज संपन्न झाला. खरं तर माऊलींची पालखी आणि सगळे वारकरी धावत धावत वेळापूरमध्ये दाखल झाले. नेहमी शांतपणे भजन ज्ञानोबा तुकोबांचा जयघोष करत चालणारे वारकरी वेळापूरमध्ये दाखल होताना मात्र विठुरायाच्या दर्शनासाठी आतुरलेले वारकरी सगळा थकवा त्रास विसरून धावत सुटतात आणि एक अनुपम्य असं दृश्य अवघ्या महाराष्ट्रानं पाहिलं. या बुलेटिनमध्ये इथंच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.